विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी नागरिकशास्त्रामधील तिसरा धडा आहे भारतीय संविधानाची प्रास्ताविका व वैशिष्ट्ये याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. सुरू करूया. पहिला प्रश्न आहे आठवा व लिहा. आपल्याला पाठामध्ये जो आपण अभ्यास केला आहे तो आठवून इथे लिहायचा आहे. त्यातील पहिला प्रश्न पाहूया. मी संविधानाची सुरुवात आहे, मला संविधानाचा आत्मा म्हणतात, मी कोण? आता संविधानाच्या सुरुवातीलाच आहे आणि संविधानाचा आत्मा असं त्याला म्हटलं जातं. ती आहे संविधानाची प्रास्ताविका. यानंतर दुसरा प्रश्न आहे मी एक ग्रंथ आहे ज्यात देश चालवण्याचे नियम व कायदे आहेत, मी कोण? तर देश चालवण्याचे नियम व कायदे ज्या ग्रंथामध्ये आहेत ते ग्रंथ म्हणजेच भारताचे संविधान. त्याच्यामुळे याचं उत्तर येणार आहे भारताचे संविधान. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2 जोड्या जुळवा. यामध्ये आपल्याला अ गट व ब गट दिला आहे. अ गटामध्ये दिलेलं आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि त्यावरून आपल्याला ब गटातील योग्य जोडी त्याच्यापुढे लिहायची आहे. तर स्वातंत्र्यासाठी योग्य जोडी आहे क, स्वतःचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण मिळणे. यानंतर समतासाठी योग्य जोडी आहे अ, म्हणजेच मी आणि इतरांमध्ये भेदभाव न मानणे. यानंतर बंधुतासाठी योग्य जोडी आहे ब, म्हणजेच आपण सर्व भारतीय एक आहोत अशी भावना. तर इथे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचं वर्णन करणारं विधानं या बाजूला दिलेली आहेत. ती योग्य विधानं निवडून आपण ते पर्याय जोडीच्या समोर लिहिलेले आहेत. यानंतर प्रश्न 3 आहे तराजूचा तोल सांभाळा. म्हणजे इथे आपल्याला दोन गोष्टींमध्ये योग्य तोल साधायचा आहे. तर इथे संकल्पना काय बघूया. संविधानाने एका पारड्यात हक्क दिले आहेत आणि दुसऱ्या पारड्यात कर्तव्य दिली आहेत. आपल्याला संविधानाने काही हक्क दिले आहेत आणि त्याचबरोबर आपली काही कर्तव्य देखील आहेत. तर या दृष्टीने आपल्याला हक्क आणि कर्तव्य यांच्यामध्ये तराजूचा तोल सांभाळायचा आहे. म्हणजेच हक्क मिळवत असताना कर्तव्यांचं पालनसुद्धा योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. या संदर्भात पहिला प्रश्न आहे खालील प्रसंगात तोल कसा सांभाळाल. प्रसंग आहे हक्काच्या बाबतीत मला सार्वजनिक बागेत खेळण्याचा हक्क आहे. एखादी सार्वजनिक बाग आहे आणि तिथे खेळण्याचा मला हक्क आहे. अशा प्रकारे हा हक्क दिलेला आहे. पण माझे कर्तव्य काय, या संदर्भात मग आपलं कर्तव्य काय येईल ते आपल्याला लिहायचं आहे. या संदर्भात आपण विचार केला तर लक्षात येईल सार्वजनिक बागेत खेळण्याचा आपल्याला हक्क जरूर आहे, परंतु बाग स्वच्छ ठेवणे, बागेतील सामानाची नासधूस न करणे हे आपलं या संदर्भात कर्तव्यसुद्धा आहे. म्हणजेच हक्क आणि कर्तव्य या दोनमध्ये आपण इथे तोल सांभाळला आहे. आपल्याला त्यांनी हक्क दिला होता, त्या बाबतीत आपलं कर्तव्य काय असेल ते आपण इथे लिहिलेलं आहे. यानंतर पुढेही असाच एक हक्क दिलेला आहे आणि त्या संदर्भात आपलं कर्तव्य काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. हक्क पाहूया काय दिला आहे. मला सार्वजनिक वस्तू, उदाहरणार्थ परिवहन मंडळाची बस, म्हणजे जे एस टी बसेस वगैरे आपण वापरतो अशा वस्तू सार्वजनिक वस्तू आहेत. तर या सार्वजनिक वस्तू वापरण्याचा हक्क आहे. या वस्तू आपण वापरू शकतो, हा आपला हक्क आहे. परंतु या बाबतीत आपलं कर्तव्य काय ते आता आपल्याला लिहायचं आहे. ते पाहूया. नियमांचे काटेकोर पालन करणे, स्वच्छता व सुरक्षितता राखणे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, हे सर्व आपली कर्तव्य आहेत. अशा पद्धतीने आपल्याला दिलेला हक्क आणि त्या संदर्भात आपलं काय कर्तव्य आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे. यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 संकल्पना स्पष्ट करा. इथे काही संकल्पना दिल्या आहेत त्या आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत. त्यातील पहिली संकल्पना आहे धर्मनिरपेक्ष. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे आपल्याला लिहायचं आहे. उत्तर पाहूया. धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याचा स्वतःचा असा कोणताही अधिकृत धर्म नाही, सर्व धर्म समान मानले जाते आणि प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धेनुसार धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. तर धर्मनिरपेक्षाचा नेमका अर्थ काय हे आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. पुढची संकल्पना जी आपल्याला स्पष्ट करायची आहे ती आहे लोकशाही. लोकशाहीमध्ये सत्तेचे उगमस्थान लोक असतात आणि ते स्वतः आपले प्रतिनिधी निवडून देतात. लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन अशी या व्यवस्थेची ओळख आहे. तर लोकशाही ही एक राज्यकारभाराची पद्धत आहे, व्यवस्था आहे. ती नेमकी कशी चालते ते आपण इथे थोडक्यात स्पष्ट केलेले आहे. यानंतर प्रश्न 5 आहे पुढील 10 वर्षात तुमच्या स्वप्नातील भारत कसा असेल याबद्दल तुमचे मत लिहा.
या ठिकाणी आपल्याला स्वमत द्यायचं आहे. आपल्या देशाविषयी आपल्याला काय वाटतं, पुढील 10 वर्षात आपला देश कसा असावा हे लिहायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या विचारांनी सुद्धा उत्तर लिहू शकता. एक नमुना उत्तर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते पाहूया. पुढील 10 वर्षात माझा भारत देश एक पूर्णपणे विकसित, भ्रष्टाचारमुक्त आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जगात सर्वात पुढे असलेला देश बनेल. माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळेल, कोणताही भेदभाव नसेल आणि महिला व मुली पूर्णपणे सुरक्षित राहून प्रगती करतील. अशा पद्धतीने काही गोष्टी आपण इथे लिहिलेल्या आहेत. यापेक्षा वेगळं उत्तर तुमचं असेल तर तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे ते लिहू शकता, कारण इथे या प्रश्नामध्ये आपलं मत मांडणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत. सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सुंदर हस्ताक्षरात हा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.